उन्हाळा सुरू आहे, लहान मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत. तर आज आपण घरच्या घरी मस्त मॅकडोनल्ड स्टाईल स्माइली कशी बनवायची ते बघतोय. वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी स्माइली अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते बघूयात. तर या ठिकाणी मी उकडून त्याचे साल काढून बटाटे घेतलेले आहेत. तर इथे मी साधारण मीडियम साईजचे 8 बटाटे घेतलेले आहेत. आता हे बटाटे आपल्याला पूर्ण स्मॅश करून घ्यायचे आहेत. स्मॅशरने आपण हे बटाटे स्मॅश करून घेऊ किंवा मग तुम्ही किसणीने किसून देखील घेऊ शकता. तर इथे आपले बटाटे स्मॅश झालेत. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी कॉर्नफ्लोअर घालायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि रंग छान यावा म्हणून यासाठी मी चिमूटभर हळद घातलेली आहे. तुम्ही कुठलाही पिवळा फूड कलर देखील वापरू शकता. आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. ही स्माइली बनवण्यासाठी अजिबात खूप जास्त साहित्य लागत नाही. फक्त 3 ते 4 साहित्यामध्ये अगदी झटपट स्माइली बनवून तयार होतात. तर इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता लगेचच आपण याला लाटून घेणार आहोत. तर इथे पोळपाटाला थोडंसं तेल लावायचं आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित असं याला मळून घ्यायचं, म्हणजे आपलं हे पीठ आहे ते छान सॉफ्ट होईल. आता पोळपाटाला थोडंसं कॉर्नफ्लोअर लावायचं आणि त्यातला अर्ध पीठ आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आणि आपल्याला खूप जास्त पातळ नाही तर जाडसरच अशी याची मोठी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. तर इथे बघा या पद्धतीने अशी जाडसर चपाती आपण लाटून घेतली आहे. आता कुठलंही एक झाकण घ्यायचं आणि या झाकणाने आपल्याला याचे छोटे छोटे गोल तयार करायचे. तर इथे बघा साधारण या जाडीची आपल्याला ही चपाती लाटायची आहे. तर या पद्धतीने आपण संपूर्ण चपातीचे हे गोल तयार करून घेतलेले आहेत. तर स्माइलीसाठीचे आपले हे गोल इथे तयार झालेले आहेत. आता आपण याला स्माइलीचे डोळे बनवूया. तर त्यासाठी कुठलाही स्ट्रॉ तुम्ही घेऊ शकता. स्ट्रॉच्या मदतीने किंवा मग एखाद्या पेनाच्या मागच्या भागाने असे याचे आपल्याला डोळे बनवून घ्यायचे. त्यानंतर आपला पोहे खाण्याचा चमचा घ्यायचा आणि चमच्याने या पद्धतीने अशी स्माइली आपल्याला बनवून घ्यायची आहे. तर इथे बघा अगदी मॅकन स्टाईल स्माइली आपली या ठिकाणी तयार झालेली आहे. घरच्या घरी बनवतोय त्यामुळे थोडाफार शेप इकडे तिकडे झाला तरी काहीच हरकत नाही. तर या पद्धतीने आता आपण संपूर्ण स्माइली बनवून घेऊया. आता ही स्माइली जर तुम्हाला 3 ते 4 महिने स्टोअर करायची असेल तर हवाबंद डब्यामध्ये फ्रीझरमध्ये तुम्ही ही स्माइली स्टोअर करू शकता आणि फ्राय करण्याच्या 10 ते 15 मिनिटं आधी फ्रीजमधून काढायची. त्यानंतर फ्राय करून ही तुम्ही सर्व करू शकता. तर इथे बघा आपली ही स्माइली तयार झालेली आहे. तर या पद्धतीने संपूर्ण स्माइली आपण तयार केली. आता आपण ही फ्राय करूया. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि मंद गॅसवर आपण स्माइली आता फ्राय करून घेऊया. तर दोन्ही साईडने आपण ही स्माइली व्यवस्थित अशी फ्राय करून घेऊ. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअर ऐवजी यामध्ये आपले घरातले कांदा पोहेचे जे पोहे असतात ते मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर करून यामध्ये घातली तरी देखील चालेल. तर इथे आपली घरगुती स्माइली मस्त अशी तयार झालेली आहे. वरून मस्त क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी स्माइली मुलांना तुम्ही सुद्धा नक्की बनवून द्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.